भाजप नेत्या वाराणसी येथील शालिनी यादव यांच्यावरती सध्या जोरदार आरोप केले जात आहेत आणि गंभीर आरोप केले जात आहेत। हालाकी या आरोपांवरती भाजप नेत्या शालिनी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन खंडन केलेलं आहे। संपूर्ण काही आरोपाला प्रत्युत्तर दिलेलं आहे, खुलासा केलेला आहे आणि त्यातून त्या निर्दोष देखील निघलेला आहे। परंतु जे भाजप नेत्या शालिनी यादव यांच्यावर जे आरोप केलेले जात आहेत ते आरोप खूप गंभीर आहेत। कारण त्यांचे पती अरुण यादव यांचा जो फ्लॅट आहे वाराणसी या ठिकाणी, त्या फ्लॅटमध्ये 9 तरुणी आणि 5 तरुण यांना पोलिसांनी या छाप्यामध्ये पकडलेला आहे आणि त्या ठिकाणी देह विक्रीचा धंदा व्यवसाय केला जातो असा आरोप शालिनी यादव यांच्यावर केलेला आहे। नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चेला उधाण देखील आलं, परंतु शालिनी यादव यांनी यावर खुलासा केला। तो फ्लॅट अरुण यादव त्यांचे पती यांच्या नावावर आहे। गेल्या 25 वर्षापासून 1999 पासून तो फ्लॅट आम्ही किरायाने दिलेला आहे आणि गेलेल्या नुकत्याच 1 एप्रिल 2025 रोजी तो फ्लॅट आम्ही चंदोली या ठिकाणी राहणारी अश्विनी त्रिपाठी यांना आम्ही तो फ्लॅट किरायाने दिलेला आहे। जरी मालक आम्ही त्या फ्लॅटचे असोत, माझे पती जरी फ्लॅटचे मालक असतील, तरी किरायाने जे राहतात त्यांनी काय मध्ये केलं ते आम्हाला माहिती नाही। कारण करारामध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं होतं की अवैध धंदे केले तर आम्ही जबाबदार नाही आणि तो कायद्याने गुन्हा आहे, त्यावर जप्ती देखील होऊ शकते असा आम्ही उल्लेख केला। त्यामुळे आमचा संबंध नाही। ज्यांनी हे केलं भाड्याच्या रूममध्ये राहून आम्हाला फसवलं, उलट त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, परंतु यामध्ये आमचा कोणताही रोल नाही, आमचा कोणताही दोष नाही। यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये शालिनी यादव आणि त्यांचे पती अरुण यादव या दोघांनीही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आणि जर आम्हाला मुद्दामहून कोणी या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असेल, स्पा या गुन्ह्यामध्ये आम्हाला बदनामी करण्याचं कोणी षडयंत्र करत असेल, मुद्दामहून नेटकऱ्यांमध्ये आम्हाला टार्गेट केलं जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाहीत। आम्ही त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करू, हॅरासमेंटची मानहानीचा दावा दाखल करू असं देखील स्पष्ट भाजप नेत्या शालिनी यादव यांनी सांगितलं। संपूर्ण खुलासा झालेला आहे। आपण सध्या जर पाहिलं तर थोडीशी कुठे घटना घडली की त्याचा डायरेक्ट संबंध लोकप्रतिनिधींशी जोडला जातोय। तो कार्यकर्ता आहे, याच्यासोबत फोटो आहे, तो त्या परिसरातील आहे, पण तसं नसतं। ज्याची ज्याची माइंडसेट, ज्याची ज्याची बुद्धी, ज्याचं ज्याचं चारित्र्य असतं। तर यामुळे या अशा घटना समोर येत असतात। तर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढील अशाच एका नवीन मराठी क्राईम स्टोरी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।